राम राम शेतकरी मंडळींनो, मी कुमार कल्याणराव भवर पाटील. आज 11 जुलै 2026 रोजी अशा पद्धतीनं आपल्या चिंचबागेमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आपण बघू शकता की आपल्या या चिंचबागेमध्ये जवळजवळ प्रत्येक चिंचेवरती मोठ्या प्रमाणावर असा जो मोहर आहे तो आता लागलेला आहे आणि यावर्षीही आपल्याला चांगलं उत्पन्न जे आहे तर ते मिळण्याची अपेक्षा आता निर्माण झालेली आहे. आणि अशा पद्धतीचे या मोहराचं चिंचात रूपांतर होत असतं. मागील वर्षी आपण बघितलं की मी लाईव्ह आणि वेगवेगळ्या व्हिडिओजद्वारे आपल्याला दाखवलं की कशा पद्धतीने एक चांगलं उत्पन्न आपल्याला या चिंचबागेमधून मिळत असतं. अशा पद्धतीनं ज्या चिंचांची आपण लागवड केली आहे तर कमी जास्त प्रमाणात अलग अलग उंचीच्या, अलग अलग व्यासाच्या आणि अलग अलग प्रजातीच्या या चिंचा खूप सुंदर पद्धतीनं डेव्हलप होत आहेत. त्यांना मोहर येत आहे. आपण ठिबक करून खूप कमी पाण्यावरती या चिंचांचं संगोपन करत असतो. मोठ्या प्रमाणावर असलेल्या या चिंचांच्या आपल्या बागेमध्ये जवळजवळ सर्व चिंचांवरती आता मोहर लागायला सुरुवात झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपण दरवर्षी, मागील वर्षीचाही उत्पन्नाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे आणि याही वर्षीचं जे जो उत्पन्न आहे ते तुम्हाला मी शेअर करेलच. अशा पद्धतीने बघू शकता की झाडाच्या फांदीवरती चांगला जो मोहर आहे तर तो प्रत्येक प्रजातीच्या, थाई असेल, प्रतिष्ठान असेल, PKM असेल, या वेगवेगळ्या प्रजातीच्या ज्या आपण चिंचांची लागवड केली आहे तर त्यामध्ये हा मोहर लागलेला आपल्याला दिसतो. आपण आता मशागतीचा भाग म्हणून पावसाळ्यामध्ये फार काही यामध्ये करत नाही. थोडं गवत असतं आणि रोटा जो आहे तर तो या जमिनीत आपण मारून घेतलेला आहे, जेणेकरून जमिनीत गवत काही प्रमाणात कमी होत असतं. परंतु जवळजवळ सगळीकडेच जे आहे तर कमी खर्चामध्ये आपण या चिंचेच्या झाडांचं उत्पन्न घेत असतो आणि चांगलं उत्पन्न दूरगामी, साधारण ही जी झाडं असतात तर 100 ते 200 वर्ष जगत असतात. तर अशा पद्धतीनं दूरगामी उत्पन्न आपण या चिंचांचं घेणार आहोत आणि झाडंही चांगल्या उत्तम प्रतीनं आता वाढत आहेत, मोठी होत आहेत. मोहरही मोठ्या प्रमाणावर या झाडांना लागलेला तुम्हाला दिसत असेल आणि या पद्धतीनं आपल्या चिंचबागेचं दरवर्षी मी व्हिडिओ टाकत असतो. ज्यांना चिंच उत्पादन घ्यायचं असेल तर ते निचरा होणाऱ्या पाण्याच्या जमिनीमध्ये चिंचांच्या झाडांची लागवड करून अशा पद्धतीनं चांगलं उत्पन्न घेऊ शकतात. बघू शकतात की इथं खूप मोठ्या प्रमाणावरती जो मोहर आहे तर तो लागलेला आहे. झाडांची उंची बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या उंचीच्या आहेत. काही ठिकाणी 12 फूट, 13 फूट, काही ठिकाणी 10 फूट अशा उंचीची ही झाडं आहेत आणि अक्षरशः मोहर लागलेल्या या मोहरांनी ही लगडून जात असतात आणि चांगलं उत्पन्न दरवर्षी आपल्याला मागील 6 वर्षापासून देत आहेत. तर या पद्धतीनं 20 बाय 20 फूट अंतरावरती आपण या चिंचांचा हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स आणि चांगलं सेंद्रिय खतावरती असलेलं पीक आपल्याला मिळत आहे. धन्यवाद.